नमस्कार, मी समृद्धी आणि आजपासून मी हे चॅनल चालू केलं आहे आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे. आणि तुम्ही ते टायटल बघितलंच असेल की माझे 40K सबस्क्रायबर होते आणि ते चॅनल डिमॉनिटाईज का झालं. तर ते तुम्हाला मी सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तुम्हाला सांगते मी. मला ना YouTube चॅनल खूप वर्षापासून काढायचं होतं. पण ते कसं होतं की मला समजत नव्हतं की एक्झॅक्टली मी करू तर काय करू? YouTube मला काढायचं होतं. बट मला निश्चय माहीत नव्हता की मी कोणता निश्चय चूज करू. कारण मला कसं ज्याच्यात मी बोर नाही झाली पाहिजे, ज्याच्यात माझा इंटरेस्ट असला पाहिजे, तशा टाईपचा मला निश्चय पाहिजे होता. आणि खूप वर्षापासून हेच चालू होतं माझं. आता ते कसं होतं जेव्हा मी 2021 मध्ये होय, तर तेव्हा ना मला कोरियन ड्रामा, चायनीज ड्रामा बघायची खूप आवड होती. तर तेव्हा मग मला असं वाटलं की YouTube व्हिडिओज मी बघत होते. तेव्हा मला असं वाटलं की आपण सुद्धा असंच काहीतरी करायला पाहिजे. मला असं वाटलं हे लोकं करू शकतात, देन मी का नाही? तर सो मी स्टार्ट केलं आणि मी काय केलं सुरुवातीला टॉप 10 कोरियन ड्रामाज, टॉप 10 चायनीज ड्रामा असे ड्रामाचे मी एडिट टाकत गेले. आता त्याच्यात कसं होतं की जे ड्रामाज होते त्यांचे मी फोटो घ्यायची आणि ते टाकत गेले. आता ते कसं मी डेली टाकत होते. तर 2 हफ्ते मी डेली टाकलं. पण सुरुवातीला असतं ना, आपण जेव्हा YouTube चॅनल चालू करतो, तेव्हा ते आपले एक्स्पेक्टेशन खूप हाय राहते. आपल्याला असं वाटते, की चॅनल चालू केलं, की मला लाखोनी व्ह्यूज येणार, हजारोनी व्ह्यूज येणार, बट असं नाही होत. आणि मला रेअरली सुरुवातीला आय थिंक मला 10 व्ह्यूज मिळाले होते. देन मग अ, 100 आणि नंतर 1000 पर्यंत गेले, फक्त 1000 पर्यंत. त्याच्यानंतर वाढत नव्हते. तर मला ना मग नंतर थोडं ना इंटरेस्ट कमी व्हायला लागला. मग मी ते सोडून दिले. 6 महिने मी टाकलंच नाही त्या चॅनलवर. पण नंतर मग पुन्हा मला असं वाटलं, की मी टाकायला पाहिजे. पण यावेळेस मी काय केलं, पुन्हा सुरू केलं 6 महिन्यानंतर. पण यावेळेस मी थोडा चेंजेस आणले, की हे मी काय करायचे, जे पण ड्रामाज बघायचे त्याचे ना मी जे पण सीन राहतात ना फनीवाले किंवा जे अट्रॅक्ट करू शकतात व्ह्यूज बघण्यासाठी, तर ते मी तसे सीन काढायला लागली. आणि त्याच्यात मग मी ऑन स्क्रीन काही ना काही टेक्स्ट टाकायची जेणेकरून लोकांना अजून आवडेल. बट अशी मी टाकत गेली. आणि ते कसं झालं मग डेली टाकणं चालू झालं माझं होतं. आणि मी ते खूप आवडीने टाकत होते आणि ते कसं होतं बट ना माझा पूर्ण टायमिंग त्याच्यात जायचा. लाइक नेक्स्ट डेसाठी की कोणतं एडिट असायला पाहिजे, असं करून मी ना रोज-रोज टाकत गेले आणि माझा टायमिंग सगळा त्याच्यात जायचा. बट मला असं वाटलं याचे बेनिफिट्स मला मिळणार. सो असं करता-करता आणि हो, मी व्हिडिओज नाही टाकायचे, मी फक्त शॉर्ट्स टाकायचे. तर मी टाकत गेले आणि 4 महिने मी टाकत गेले आणि फायनली मला YouTubeकडून मेसेज आला, की माझं चॅनल मी मॉनिटाईज करू शकते आणि मी खूप खुश होते. मला वाटलं फायनली तो दिवस आला, की जेणेकरून मला बेनिफिट मिळणार आहे. बट 5 दिवसांनी मला YouTubeकडून मेसेज आला, की माझं चॅनल डिमॉनिटाईज झालं आणि रिझन होतं, की माझे कॉपीराईट कंटेंट आणि तेव्हा ना मला खूप वाईट वाटलं. कारण मला याच्यासाठी वाईट वाटलं होतं, की माझा पूर्ण टायमिंग त्याच्यामध्ये जात होता. आणि मानतो, की ते माझे नव्हते, ओरिजिनल नाही होते माझे ते. बट ते कसं होतं, की थोडं त्या टाईमला वाईट वाटते. 2 वर्ष काहीच टाकलं नाही त्या चॅनलवर. मला समजतही नव्हतं, की तेव्हा ना मला असं वाटलं होतं, की आता माझं YouTube जर्नी इथेच एंड झाली. आता मी YouTubeसाठी काही करू शकणार, नाही करू शकणार अशा टाईपचं मला त्या टाईमला थोडं वाटत होतं. आता असं झाल्यावर एवढं मेहनत केल्यावर आपल्याला त्या साहजिक ह्या गोष्टी येत राहतात. बट तेव्हा पुरत्या. बरं झालं तेव्हा पुरत्याच होत्या. नंतरसाठी नंतर मग मला असं वाटलं 1 वर्षानं अरे झालं तर झालं ती गोष्ट. पुन्हा प्रयत्न करा. तर मी पुन्हा तर आले. असं नाही की मी ते बस हार मानली म्हणून आलेच नाही. पण तेव्हा ना मला असं वाटत होतं, की ह्या चॅनलवर मी मूव्ह ऑन करा की नाही करा. कारण कसं त्याच्यात कसं 40K सबस्क्रायबर होते आणि थोडं वाटते ते आपल्याला असं वाटते, की 40K सबस्क्रायबर चॅनल आहे आणि 40K सबस्क्रायबर आहे. बट ते ऑडियन्स मोस्टली होते फक्त कोरियन ड्रामाज आणि चायनीज ड्रामासाठी. तर मला समजत नव्हतं, की जर मला याच्यावर काही करायचं असेल, तर निश्चय मी असं कोणतं चूज करू, की जेणेकरून आणि YouTubeसुद्धा माझे व्हिडिओज पुश करणार. पण मला समजत नव्हते आणि 1 वर्ष गॅप पण होती. तर मला समजत नव्हतं, की आता करू तर काय करू मी? तर मी थोडं नाहीच टाकलं त्याच्यावर काही होतं. मग मी दुसरं चॅनल चालू केलं आणि यावेळेस मी दुसरं चॅनल
असं चॅनल चालू केलं की जेणेकरून मला पुढे चालून कॉपीराईट नाही आलं पाहिजे. सो माझं ओरिजिनल. तर मी कुकिंग चॅनल चालू केलं होतं. तेव्हा पण मी डेली टाकत होते. डेली टाकत गेले बट काही दिवस असा वेळ आला की थोडं करता गॅप पडत गेली आणि बस तेव्हा पण तसं झालं. ते माझी कन्सिस्टन्सी होती ते पण थोडी कमी झाली आणि टाकलंच नाही. कारण मला थोडं समजत होतं मला असं काहीतरी करायचं होतं की जेणेकरून मला सुद्धा इंटरेस्ट आला पाहिजे. आणि मग 2025 मध्ये जे मी चॅनल होतं माझं 40K सबस्क्रायबर तर त्याच्यावरनं व्हिडिओज टाकणं चालू केले. पण यावेळेस ना मी माझा आवाज यूज केला होता. आणि खरं सांगते याच्या पहिले जेव्हा मला यूट्यूब चॅनल चालू करायचं होतं मला नाही माहीत मला एवढा माझा आवाज आवडत नव्हता. मला असं वाटे की लोक मला जज करतील लोक आणि जे लोक मला ओळखतात ते पाहणार तर ते मला हसणार. असे व्हिडिओज म्हणजे असे असे थॉट्स माझ्या मनात यायचे म्हणून मी स्वतःला शो नाही करू शकत होती. मला असं वाटतं मी शो करेल आणि कोणी माझ्या ओळखीच्यांनी जर बघितलं मला तर ते ऑब्व्हियसली काही ना काही माझ्यावर बोलणार असं मला वाटलं होतं. म्हणून मी नाही टाकत होते. बट त्या चॅनलमध्ये मी माझा आवाज टाकणं चालू केला. म्हणजे जे पण असे टॉक्स रँडम टॉक्स होते. बट मी एआय इमेज यूज करत होती. ते एआय इमेज टाकायची आणि माझा आवाज टाकत होती. पण नंतर ना मला थोडा कॉन्फिडन्स यायला लागला माझ्या स्वतःवर की नाही मी करू शकते म्हणून. आणि मला त्या चॅनलनं खरं सांगतो ना खूप काही शिकवलं. आणि जे मी टाकत गेले ते कॉन्टेंट त्याच्यावर मला व्ह्यूज नाही मिळत होते. पण त्याच्यामुळे माझा एक फायदा झाला की मला कॉन्फिडन्स येणं स्टार्ट झालं की नाही मी करू शकते. आणि मी दुसरं चॅनल बनवलं आणि त्याच्यामध्ये मी हिंदी चॅनल बनवलं होतं माझ्यासाठी. तर त्याच्यामध्ये मी बोलणं स्टार्ट केलं. बट ते प्रॉब्लेम काय होता आणि मी एवढी कॉन्फिडन्स नव्हते की मी स्वतःला शो करू शकणार. तर मी काय करायची मास्क घालून व्हिडिओज काढायचे. आणि नंतर असे व्हिडिओ टाकत गेले आणि काही दिवसांनी मला तेव्हा पण कॉन्फिडन्स आला की नाही मी स्वतःला शो करू शकते. मी दाखवू शकते स्वतःला आता. माझं मास्क काढणं सोडून दिलं आणि मी स्वतःला दाखवणं चालू केलं. माझं कॉन्फिडन्स गेन केलं. खरं सांगते सगळ्यांसाठी इझी नसते की स्वतःला दाखवणं, स्वतःला कम्फर्टेबल होणं कॅमेरासमोर. इझी नसते. सगळ्यांसाठी नसते. आता मला बाकीच्याचं नाही माहीत बट सगळ्यांसाठी नाही राहत. तर माझ्यासाठी नाही होतं. मला आता असं वाटलं की आता मी माझ्या मराठीसाठी सुद्धा चॅनल चालू करा आणि माझे जे गोष्टी आहे लोकांसोबत शेअर करा. आता जे माझं 40K सबस्क्रायबरचं चॅनल आहे ते अजून सुद्धा आहे आणि पण त्याच्यावर मी काही टाकत नसते. ते जसं आहे तसंच आहे. मला असं वाटते की थोडं मी आता मूव्ह ऑन करा आणि म्हणून मी काही टाकत नाही. थोडं वाटते त्या गोष्टीसाठी की 40K सबस्क्रायबर आहे. पण पण असं वाटते की त्याच्यावर माझे जे ऑडियन्स आहे ते सगळे ड्रामाचे आहेत. तर मग काही फायदा नाही माझ्यासाठी. आणि टाकलं सुद्धा मी. हो नाही जाणार. बट जे मजा आहे ना, मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा नवीन चॅनल चालू केलं, झिरोपासून चालू केलं, ते बेटर आहे. जरी माझं चॅनल डिमॉनिटाईज झालं, जरी मला वाटलं की आता मी काही करू शकत नाही, बट ॲक्च्युअली मी नंतर स्वतः डबल प्रयत्न केले. असं नाही की मी बस तिथे थांबले, की ठीक आहे लाईफमध्ये असे फेल्युअर येत राहतात. मिस्टेक्समधून तुम्ही शिकतात आणि त्या मिस्टेकमधून मी खूप शिकले आणि स्वतः कम्फर्टेबल व्हायला सुरुवात झाली. आणि मला पण असं वाटायला लागलं की माझे ओरिजिनल कंटेंट तेच बरे की जेणेकरून मला कॉपीराईट पण नाही येणार आणि मी लोकांसमोर स्वतःला दाखवू पण शकणार आणि गोष्टी पण शेअर करू शकणार. सो सो लाईफमध्ये फेल्युअर येत राहतात आणि एक टाइम असा पण येतो की जेणेकरून आपल्याला वाटते की आपण नाही काही करू शकत. बट ठीक आहे थोडा टायमिंग असते, थोडं स्वतःला टायमिंग द्या आणि नंतर बट असं नका करू की गिव्ह अप नका करू. डबल प्रयत्न करा, होणार झिरोपासून स्टार्ट करा. कारण ह्या लाईफमध्ये आपण आलोय कोणतीच गोष्ट उशिरा नाही. जे पण होते चांगल्यासाठीच होते. आणि कोणी म्हणतात ना आपल्याला की आता तू ह्या एजमध्ये आहे तर आता हे उशीर झाला तुला ह्या गोष्टीसाठी. असं काहीच नाही. फेल्युअर हे आपल्या लाईफचा पार्ट असतो आणि त्याच्यामधून आपण काही शिकतो. तर बस असं नाही की बस तुम्ही गिव्ह अप करा आणि पुढे चालू नका, असं काही नाहीये. बस प्रयत्न करत राहा आणि मी पण प्रयत्न केले आणि माझे प्रयत्न चालूच आहे आणि ही गोष्ट मला आवडली. जरी मला ना व्ह्यूज कमी मिळत असेल, पण हे गोष्ट चांगली आहे की मी कम्फर्टेबल होत आहे आणि स्वतः कॉन्फिडन्स माझा गेन होत आहे की मी करू शकते म्हणून. मी अशाच गोष्टी या चॅनलवर शेअर करणार आहे, जे पण मला असं वाटते की मी बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे. मला कसं बोलायला, गोष्टी सांगायला खूप आवडते म्हणून मी हे चॅनल चालू केलं आहे. आणि मराठीमध्ये मला माहिती आहे की मी अजून चांगल्याने एक्सप्रेस करू शकते
तर याच्यामुळे मी केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मला सपोर्ट करायला पाहिजे, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कॉमेंट पण करा. मला कॉमेंट वाचायला खूप आवडते आणि बस चांगले चांगले कॉमेंट करा. ठीक आहे ना. सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.